या काळात साधं कोणी कोणाची मदत सुद्धा करत नाही. अशातच अमरावतीमधून एक प्रेरणादायी बातमी समोर आली आहे, ज्यामध्ये सासूने आपल्या मुलीचा संसार वाचवण्यासाठी जवायला चक्क किडनी दान केली. हे संपूर्ण शस्त्रक्रिया जी आहे ती अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पार पडली आहे. आपल्यासोबत याच विषयावर बोलण्याकरता डॉक्टर सुद्धा आहेत. डॉक्टर साहेब, काय सांगाल, कशा पद्धतीची संपूर्ण हे शस्त्रक्रिया पार पडली आणि काय नेमकं कशा पद्धतीचं संपूर्ण हे प्रकरण? हे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या रुग्णालयामधली हे 75वी किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया यशस्वी प्रकारे पार झालेली आहे. हे 75मध्ये असं महत्त्व आहे की याचं रुग्णाची पहिली किडनी ट्रान्सप्लांट हे 10 वर्ष अगोदर मुंबई इथं झाली होती. पण तोपर्यंत 10 वर्ष चांगली होती किडनी आणि ते काम पण चांगल्या प्रकारे करत होती. तेव्हा त्यांच्या आईनं त्या मुलाला किडनी दिली होती. पण आता काही दिवसात त्यांची किडनी खराब झाल्यामुळे त्यांनी आमच्या इथं संपर्क साधून त्यांची किडनी चांगली काम करत नसल्यामुळे आणि इतर आईना दिल्यामुळे तर आम्ही विचार करत होतो की कोणाची किडनी घ्यायची. तर त्यांच्या सासूबाईनं पुढाकार घेऊन आपल्या इथं मी किडनी देते म्हणून असं बोलले होते आणि त्यांनी ते तशी प्रकारे बोलून त्यांनी ते ॲक्शन केली आणि सासूची किडनी जवायला मिळालेली आहे. काय प्रेरणा मिळते या संपूर्ण याच्यातून? प्रेरणा अशी आहे की आजकाल कोणी कोणाची मदत करत नाही. आपण सगळेजण पाहतो कोणी कोणाला आर्थिक मदत नाही करत आणि कोणत्याच प्रकारची मदत नाही करत. पण इथं असं आहे की आपला एक अवयव काढून देणं हे खूप मोलाची वस्तू आहे. आणि सासूबाई पण हे 55 वर्षाचे आहे. त्यांची विचारसरणीला आम्ही खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि आभार व्यक्त करतो की त्यांची विचारसरणी किती चांगली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की एक किडनी असल्यावरही काही शरीरामध्ये काही नुकसान होत नाही. खूप जण असे आहेत की त्यांना एकच किडनी आहे पण त्यांचं आयुष्य चांगलं आहे. पण ते प्रेरणेनं की बाबा माझ्या मुलीचा संसार चांगला चालावा, मुलीचं आयुष्य आणि जवाईचं आयुष्य चांगलं चालण्यासाठी जे सासूनी केलेली हे अवदान आहे हे खूप गौरवास्पद आहे आणि त्यांचे कितीही मानले ते इतके आभार कमी आहे. काय आवाहन करायला आपण नागरिकांना? आव्हान मी नागरिकांना असं करतो की आता 3 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट हा सप्ताह अवदान दानाचा सुरू आहे. आणि सगळ्यांना असं आवाहन करतो की भारतामध्ये जे ऑर्गन डोनेशन आहे याचा रेट खूप कमी आहे. जवळपास 1 मिलियन रुग्णाच्या मागे एकच जण किडनी देऊन राहिलेला आहे, जे अवयदान देऊन राहिलेलं आहे. आणि ते जर पाश्चिमात्य जर फॉरेनमध्ये बघितलं तर 50 जण 1 मिलियनच्या मागे अवयदान करतात. तर असं म्हणणं आहे की तुम्ही अवयदान करा. आणि लाईव्ह डोनर जे आपण नातेवाईकाला देऊ शकतो त्याच्यामध्ये किडनी आणि लिव्हर हा पार्ट असतो. आणि मृत्यूनंतर तर देहदान देता येते. आणि 8 ऑर्गन असे आहेत की ते आपण देहदान देऊ शकतो आणि ऑर्गन देऊ शकतो. त्याच्यामध्ये पॅनक्रियास, नंतर स्किन, नंतर आयज, नंतर हार्ट, लंग्स, इंटेस्टाईन, त्वचा अशा प्रकारचे आपण अवयदान देऊ शकतो. आणि अवयदान दिल्यानं असं काही आपल्या शरीरात काही फरक पडत नाही. ते आपली जी मानसिकता आहे ती आता दूर करायची आणि पुढच्या आधुनिक युगामध्ये आधुनिक विचारसरणीने चालावं आणि प्रत्येकाने अवदान करावी अशी इच्छा व्यक्त करतो. नक्कीच आपल्यासोबत नातेवाईक सुद्धा जोडलेले आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीचं संपूर्ण हे झालं? खूप मोठी पाऊल जे आहे ते आपल्या आईने उचललं. आपला संसार वाचवण्यासाठी आपलं किडनी चक्क आपल्या मिस्टरांना दान केलेली आहे. काय सांगाल? सर, इथं 10 वर्ष पहिले मुंबईला नायर हॉस्पिटलला ट्रान्सप्लांट झालं होतं आमचं. म्हणजे त्यांच्या आईनं किडनी दिली होती. ती झाली त्यांची स्वतःची आई. किती झाली तर त्यांची स्वतःची आई आहे. तर ते आईचा विचार अलग असते त्यांच्या. तर आता त्यांना कोणीच, म्हणजे आम्हाला कोणीच नाही आहे. आई बाबा आणि कोणी नातेवाईक खूप असते पण ते कामापुरचेच असतात. बरोबर. पण ती आई आहे माझी, ती स्वतःची. अशी कोणाच्याच आई नसतात की कोणाचं असं हे आहे. सगळेच आईसारख्या नसतात. हे रागातून मात्र फक्त माझी आई निघाली की माझ्यासाठी तिनं एवढा जीवदान दिलं आहे की तिचा जीवाच्या इकडे विचार नाही केला. त्याचं पुढचं भविष्य तिनं खूप नाही पाहिलं. माझ्यासाठी तिनं काही पण तिनं हाव म्हणून दिलं की माझ्या मुलीचं कोणी नाही आहे त्याला. म्हणजे मी, माझे जर मिस्टरवाले माझ्या लेकरांना कोणी पाहणार नाही आहे, माझ्या मुलीला कोणी पाहणार नाही आहे, म्हणून तिनं हा विचार घेतला की मी किडनी देतो. माझ्यासाठी म्हटलं की माझ्या जवांना देता माझ्या मुलीसाठी मी करतो असा विचार करून तिनं माझ्या मिस्टरला किडनी दिलेली आहे. आणि ह्या हॉस्पिटलमध्ये 1 वर्षापासून डायलिसिस होती आमची.
पण चांगली असं म्हणजे सगळी सोय, औषध गोळ्या सगळं सगळं फ्री मिळालं मला. म्हणजे 1 रुपया नाही लागला मला, सगळं ट्रीटमेंट इथून फ्री मिळालं. सगळं म्हणजे काहीच नाही, सिटी स्कॅन हे ते सगळं मला इथून फ्री करून दिलं. मला 1 रुपया खर्च नाही आला. माझं ट्रान्सप्लांट झालं. असं म्हणजे सांगत होते की ट्रान्सप्लांट फेल होईल, ऑपरेशन करू नका, डबल न किडनी देऊ नका. पण नाही ऐकलं माझ्या आईनं, मी पण नाही ऐकलं. की मला एवढा भरोसा होता की ट्रान्सप्लांट सक्सेसफुल होते, चांगलं होते, इथं गोळ्या औषध सगळं सगळं फ्री मिळत आहे. म्हणून माझ्या आईनं, मी सगळं डॉक्टरने विचार केला की की आताही विचार करा की ऑपरेशन करायचं की नाही करायचं. आम्ही हाच म्हणून दिलं, सगळं होणार तर चांगलंच होणार. मला सगळ्या सर लोकांनी इच्छा आणि सगळ्यांनी मदत केली आणि माझं ट्रान्सप्लांट सक्सेसफुल झालं. डॉक्टर हे देवाचं दुसरं रूप असं सुद्धा मानलं जातं. हा. आपल्याला काय वाटते, आज आपल्यासाठी देवच उतरून आले दिवस आहेत? होते आणि परत माझ्या आईला आणि माझ्या मिस्टरला जीवनदान मिळालं. मी खूप खूप आभार आहे सगळ्यांची. मला खूप आनंद झाला इथं ट्रान्सप्लांट झालं तर दुसऱ्यांदा ते. नक्कीच याच काळात ज्या ठिकाणी आपण म्हणतो की कोणी कुणाची मदत करत नाही, मदतीला धावून येत नाही, अशातच अमरावतीमधून प्रेरणादायी बातमी समोर आलेली होती. अचलपूरमधील हे जे आहेत राहणारे आहेत आणि स्वतःच्या पोरीचा जे आहे संसार वाचवण्यासाठी स्वतःची किडनी दान केली आणि आपल्या जवळचे प्राण वाचविले. कॅमेरा पर्सन सोबत निरोधकडे पात्र येलेस मराठी, अमरावती.